अजित पवार गटानं जाहीर सभा आणि मेळाव्यांचा धडाका सुरू केलाय। महायुतीमध्ये जिल्ह्यातल्या सगळ्या निवडणुका लढण्याची तयारी आहे। त्यांनी युतीचा प्रस्ताव द्यावा असं मत राष्ट्रवादीचे नेते धर्मराव आत्राम यांनी व्यक्त केलं। चार्मोशी येथील जाहीर सभेत भाजपला आव्हान देण्याची भाषा करणारे अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री धर्मराव आत्राम यांनी अचानक हा पवित्रा बदलल्यानं वरच्या पातळीवर राजकीय हालचाली घडल्याची शक्यता वर्तवली जाते। राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री धर्मराव आत्राम यांनी आता सभांचा धडाका सुरू केला आहे। आधी चामोर्शी आणि आता देसाईगंज। महत्त्वाचं म्हणजे त्यांनी निवडणुकीचं या ठिकाणी रणशिंग फुंकला असं आपण म्हणू शकतो। आपल्यासोबत स्वतः धर्मराव बाबा आहेत, आपण विचारूया। बाबा, मला सांगा की नेमकं कशा पद्धतीने तुम्ही आता निवडणुकी तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे? अगोदर चामोर्शी आणि आता देसाईगंज, काय तयारी आहे? तयारी काहीच नाही। आता महत्त्वाचं म्हणजे मी प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये जाऊन सभा घेतो आणि त्या दृष्टीने गडचिरोली विधानसभामध्ये चामोर्शीला झाला, तर आज आपण इथे वडसा देसाईगंजमध्ये आपण सभा घेतो आणि त्याच्यामध्ये एकच आहे की आपल्याला काय परिस्थिती आहे त्या परिस्थिती जाणून घेतला पाहिजे। महायुती करायचा असा प्रकारचं मी आज आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आपण कुठेतरी समोरचा पक्षाने बोललाच पाहिजे तरच महायुती होऊ शकते आणि तीन पक्ष आहेत, तीन पक्षाचा महायुती आहे। त्या दृष्टिकोनातून त्यांना सुद्धा आपण सांगितलं की महायुती म्हणून आपल्याला लढण्याची तयारी आहे, परंतु कोणीतरी येऊन आपल्याशी बोललं तर आपण बोलू पुढे। आधी तुम्ही स्वबळाची भाषा केली होती की 51 जागा जिल्हा परिषदेच्या लढणार आणि आता आज महायुतीचा हा विषय आलेला आहे। नेमकं काय होतं? नेमकं काहीच नाही। 51 जागा याच्याकरता मी सांगितलं की 51 जागामध्ये आमचे उमेदवार तयार आहेत, कार्यकर्ता तयार आहेत, परंतु युती धर्म पाळला पाहिजे, हा तिन्ही बाजूनी झाला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून सगळ्यांचं मत हेच आहे की वरिष्ठ नेत्यांचं की आपण युती म्हणून पहिले आपण पाहायचं, युती होत असेल तर तिथे युती करायचं, युती होत नसेल तर मग मैत्रीपूर्ण लढायचं असं। म्हणजे भाजपकडून युतीचा प्रस्ताव येईल का याची आपण वाट बघत आहात? नाही, आता आमची तयारी 51 जागाचा झालेली आहे, परंतु जर महायुती होत असेल तर किती जागा सोडायचा, काय सोडायचा, कसं करायचं, काय करायचं निर्णय घेण्यामध्ये आता आम्ही त्या दृष्टीने निर्णय घेऊ। 3 नगर परिषदांच्या निवडणुका अगोदर आहेत, आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली। त्या ठिकाणी आता तुम्ही जिल्हा परिषदेचं गणित सांगितलं, नगर परिषदेमध्ये काय गणित राहील? नगर परिषदेमध्ये गणित तेच राहणार आहे की महायुतीचंच अध्यक्ष असेल। एकूणच राजकीय गणित काय असू शकते आता धर्मराव यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप आणि शिंदे गटाची काय भूमिका राहील त्यावर सगळं गणित अवलंबून राहणार आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।